आज आपण क्रमाने येणाऱ्या घनसंख्यांची एकूण बेरीज कशी काढायची ते पाहणार आहोत। तर इथे उदाहरण पहिलं दिलेलं आहे। पहिल्या 10 क्रमागत घनसंख्यांची एकूण बेरीज किती? हा प्रश्न तुम्हाला असा देखील येऊ शकतो किंवा 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन अधिक 4 चा घन अशा क्रमवार येणाऱ्या 10 पर्यंतच्या संख्यांचा घन यांची एकूण बेरीज किती? तर आपण क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यासाठी जे सूत्र वापरलं होतं त्याच सूत्राचा इथे वापर करायचा आहे आणि त्याचा वर्ग करायचा आहे। तर सर्वप्रथम एकूण संख्या दिलेल्या आहेत 10। तर आपण एकूण संख्या पहिल्यांदा लिहून घेणार आहोत 10। त्यानंतर 10च्या पुढची संख्या घ्यायची आहे 11। 2 संख्या असल्यामुळे याला आपण भागिले 2 करणार आहोत। आणखीन घन काढण्यासाठी आपण याचा काय करायचा आहे? वर्ग करायचा आहे। तर सर्वप्रथम 2 ने 10 ला भागायचं आहे। बे के बे 10 ला भागल्यानंतर उत्तर येईल 5। 5 गुणुले 11 आणि त्याचा वर्ग। 11 पाची 55, 55 चा वर्ग। तर वर्ग म्हणजे दिलेल्या नैसर्गिक संख्याचा 2 वेळा गुणाकार केल्यानंतर आलेलं उत्तर होय। तर तुम्हाला माहित असेल जर एकक स्थानी 5 अंक असेल तर 5 अंक असणाऱ्या संख्येचा वर्ग काढण्याची ट्रिक सुद्धा आपल्याला माहित आहे। तर सर्वप्रथम 5 चा वर्ग लिहायचा आहे। 5 चा वर्ग येईल 25 आणि दशक स्थानी जो अंक आहे त्याच्या पुढील नैसर्गिक संख्या घ्यायची आहे। तर 5 च्या पुढची संख्या आहे 6 आणि 5 आणि 6 यांचा गुणाकार येईल 30। 5 सख 30। तर आपलं उत्तर येणार आहे पहिल्या 10 क्रमागत घनसंख्यांची बेरीज 3025। पहिल्या 10 क्रमागत घनसंख्यांची एकूण बेरीज येणार आहे 3025। तर उदाहरण दुसरं आहे। पहिल्या 20 क्रमागत नैसर्गिक